मैं भी चौकीदार कार्यक्रमातून मोदींनी साधला देशवासियांशी संवाद। चौकीदार एक स्पिरिट आहे, एक भावना असल्याचं केलं वक्तव्य। काही लोकांच्या बुद्धीचा विकास झालेला नाही। मैं भी चौकीदारच्या कार्यक्रमातून नरेंद्र मोदींचा विरोधकांवरती घणाघात। निवडणुकांमुळे पाकिस्ताननं गैरसमजात राहू नये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा। देशातल्या 500 ठिकाणी चौकीदारांशी संवाद। पुणे काँग्रेसची नवरदेवाविनाच वरात। लोकसभेच्या प्रचाराला पुण्यातून सुरुवात, मात्र उमेदवार अद्याप ठरला नाही। आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र संभ्रम। आदित्य ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजनांचा मातोश्री दौरा। फ्लेक्सवरती आदित्य यांचं नाव नसल्यानं रुसले होते छोटे ठाकरे, तर वादावरती पडदा पडल्याची सूत्रांची माहिती। TV9च्या राष्ट्रीय संमेलनात पंतप्रधान मोदींची हजेरी। मोदींच्या TV9 भारतवर्षच्या टीमला शुभेच्छा। विरोधकांच्या काळात अनेक घोटाळे झाले। आमच्या सरकारनं घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी काळ्या पैशांबाबत SIT बनवली। देश का चौकीदार चोर नहीं प्योर है। राजनाथ सिंहांनी केली नरेंद्र मोदींची पाठराखण। मोदींवरती भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही। येत्या निवडणुकीनंतर भाजपला स्पष्ट बहुमत। राजनाथ सिंहांचं मोठं वक्तव्य। पश्चिम बंगाल, ओडिशा, दक्षिणेत भाजप करणार चमत्कार। दाऊद इब्राहिमला आणण्याचं आश्वासन नाही तर प्रयत्न। राजनाथ सिंहांचं TV9च्या राष्ट्रीय संमेलनात मोठं वक्तव्य। हाफिज सईदच्या मुद्द्यावरती चीन भारतात सोबत असेल, सिंहांना आशा। 90,000 कोटींपेक्षा जास्त म्हणजे 14,000 कोटींची मालमत्ता जप्त केली, तरी मोदींसह भाजपचे प्रवक्ते मला फरार म्हणत आहेत। विजय माल्याचा ट्विट करत खुलासा। राहुल गांधी 2 ठिकाणाहून निवडणूक लढवणार। अमेठीसह केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात। किरीट सोमय्यांची प्रचाराची लगीन घाई। शिवसेना भाजपची अद्याप दिलजमाई झालेली नसताना प्रचार दौऱ्याची कार्यक्रम पत्रिका तयार। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती पंतप्रधान मोदींचा फोटो असलेल्या साड्या बाजारात। जबलपूरच्या मार्केटमध्ये पंतप्रधान मोदींचं चित्र असलेल्या साड्यांना मागणी। शिवेंद्रराजेंच्या वाढदिवसाला खासदार उदयनराजे यांची वेगळ्या स्टाईलमध्ये दिल्या शुभेच्छा। शिवेंद्रराजेंना पप्पी देऊन दिल्या शुभेच्छा, तर एकच राजे बाबाराजेच्याही दिल्या घोषणा। रोहित पवार आणि अमोल कोल्हेंनी लुटला क्रिकेटचा आनंद। राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हेंच्या बॉलिंगवरती रोहित पवारांची बॅटिंग। मुंबईतल्या रेल्वे स्थानकावरती बांद्रा स्टेशनवरती फूड स्टॉलच्या कपाटात उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। परभणीमध्ये शिवसेना नगरसेवकाच्या हत्येला एकच खळबळ। नगरसेवक अमरदीप रोडे यांचा मध्यरात्री खून। इगतपुरीमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्या अखेर जेरबंद। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला घेतलं ताब्यात। बिहारच्या बलियामध्ये सुरत छापरा एक्सप्रेसचा अपघात। एक्सप्रेसचे 14 डबे रुळावरनं घसरले। अपघातात 6 प्रवासी जखमी। राजस्थानच्या जोधपूरमध्ये हवाई दलाचं लढाऊ विमान MiG-27 कोसळलं। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। सेशल्समध्ये सागरातील जीवसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी खास कॅमेरा असलेलं छोटंसं यंत्र समुद्रात पाठवून सागरी जीवांचा अभ्यास। जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या वादळी खेळीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांचा पाला पाचोळा। हैदराबादनं 20 षटकात चोपल्या 231 धावा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।